नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. पहिला आम्ही सगळं सांगितलं तुमच्या शहराने आम्ही सगळ्यांनीच. प्रश्न असा आहे की इथे जे काय आमचे उमेदवार उभे आहेत शिवसेनेचे, त्यांच्या प्रचारार्थ आम्ही इकडं आलेलो होतो आणि त्यासाठी या गावामध्ये, या परिसरात, या तालुक्यात जे काय त्यांची अडीअडचणी, काही कामं किंवा इतर ज्या बाबी होत्या त्याची दखल घेतलेली आहे आम्ही आणि ती एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करू आम्ही दोघेजण. तर माझी या सभागृहाला विनंती झाली की जरी काही छोट्या मोठ्या गोष्टी असल्या तरी आपल्याला आपल्या खासदारांना कुठल्याही परिस्थितीत निवडून द्यायचं आहे. त्याचं कारण मोदींना पंतप्रधान करायचं असेल तर खासदारांना निवडून द्यायचं, एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे असेल तर खासदारांना निवडून द्यायचं. आणि म्हणून करता आज आम्ही या लोकांना आव्हान करायला आलो होतो. त्यांनी सगळ्यांनी ऐकलं. मोठ्या संख्येने महिला भगिनी, पुरुष मंडळी सगळी होती आणि त्यांनी खात्री दिलेली आहे. त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. आतापर्यंत अशी चर्चा सुरू आहे की गेली 5 वर्षे खासदार तालुक्यात फिरकलेच नाहीत. मग त्यांनी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या का की इथल्या काही मूलभूत गरजा आहेत, तिथल्या काही योजना आहेत, तुम्हाला सांगितलं का? आतापर्यंत मूलभूत गरजा आहेत ते त्यांनी सांगितल्या, त्या आम्ही दखल घेतलेल्या आहे. मुख्यमंत्री साहेबांकडनं त्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. त्यांनी काळजी करायचं कारण नाही आहे. आपल्याला पायाच्या मुख्यमंत्री साहेबांचे हात बळकट करायचे असतील तर मग आपल्या खासदारांना निवडून द्यावं. अजेंडा काय असेल पुढील 5 वर्षातला? पुढील 5 वर्षाचा अजेंडा मुख्यमंत्र्यांच्या वतीने आम्ही पण या इकडे लक्ष घालतोय. त्याचे काही कारण आहेत ते आता तुम्हाला सगळ्यांना मी ओपन नाही सांगू शकत. काही झाकलीमूठ 1.25 लाखाची आहे, ते नंतर उघडू कामं झाल्यानंतर. काहींचा या खासदारांना देखील आपल्या शिवसेनेतून विरोध आहे, तर त्या विरोध समोरण्यासाठी आपण काय करणार? आता तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल. मी काय सांगितलं, आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे. कधी कधी काय होतं, डॉक्टर सांगतात कारल्याची भाजी खा, मेथीची भाजी खा, भेंड्याची भाजी खा. कोणाला आवडते हो कारल्याची भाजी, मेथीची, भेंडीची? पण जेव्हा डायबिटीस होतो तेव्हा तो खावाच लागतो. त्याप्रमाणे विच्छा नसताना पण काही गोष्टी आपल्या मनामध्ये घेऊन त्या कराव्या लागतात. ती आमचे करणारे शिवसैनिक आहेत आणि ते सगळे लोक आपल्या उमेदवाराला मतदान करतील आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावरती त्यांना निवडून आणतील. हा मला पूर्ण विश्वास. आता मान गादीला आणि मत मोदीला असं एक सुरू आहे घोषवाक्य. चांगलं आहे ना. मग त्यात काय, राजे महाराजांना मान द्यायचा असतो आणि राज्यकारभार इतर आता देशाचा आहे, तो कसा चाललाय, काय चाललाय, सुरळीत चाललाय, त्यासाठी मोदींना द्यायचा असतो. बाकी जे काय मान आहे तो आम्ही देणार आहे ना. कोल्हापूरची गादी असेल, त्यानंतर साताऱ्याची गादी असेल, ज्या गाद्या आहेत त्या सगळ्यांना आम्ही मान देऊ, परंतु मत मोदींना द्यावं ही काय पब्लिकची म्हणणं चुकीचं नाही, खरं आहे. खासदार संजय मंडलिकना यापूर्वी चंदगडला खरं म्हणजे शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते, पण तसं त्यांच्याकडून प्रयत्न झाले नाहीत. आता दिवाकर पाटील असेल, उमेश पाटील असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांनी कायम प्रयत्न करत असतात, परंतु त्यांना पाठबळ मिळत नाही. त्या दृष्टीने तुम्ही त्यासाठी काय पाठबळ? आम्ही दोघे जण आलेलो आहोत. एक ठाण्याचा मावळा आणि एक रायगडचा मावळा आहे. त्यासाठी काळजी करायचं कारण नाही आहे. आम्ही वैयक्तिक कुठल्या स्वार्थासाठी आलेलो नाही आहे. एकनाथ शिंदे साहेब करत असलेलं काम, करत असलेलं कार्य, गोरगरीबांप्रती असणारी त्यांची आत्मीयता आणि यासाठी जो नेता 18 तास काम करतोय या महाराष्ट्रासाठी, त्यासाठी आमच्यासारख्या शरदसारख्या जर एखाद्या मावळ्याने जर याच्यामध्ये सहभाग दिला तर काय चुकीचं आहे. म्हणून पुढच्या येणाऱ्या निवडणूक झाल्यानंतर या तालुक्यांची, या जिल्ह्याची पुनर्बांधणी कशी करायची ते आम्ही दोघं ठरवू. ह्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात तुमची वर्णी नक्की लागेल का? वर्णी लागली आणि नाही लागली तर भरत शेठला जो काही मान सन्मान मुख्यमंत्र्यांकडे आहे, मंत्रिमंडळात आहे, मंत्रालयात आहे, तो काही कमी नाही आहे. मंत्रिपद मला दिलं होतं हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. परंतु मगाशी जे काही मी उदाहरण सांगितलं की जर आमचे मुख्यमंत्री थोडे संभ्रमावस्थेत दिसत आहेत तर मी नाही थांबले तर कोण करतात म्हणून करतात. पण आता ज्या वेळेला विस्तार झाला तर मी आहे, नाही तर मग पुढच्या टप्प्यात आहे. चंदगडकरांना काय संदेश द्याल एका वाक्यात? चंदगडकरांना जो संदेश दिलेला आहे, टोकाचा तालुका, टोकाचा जिल्हा आपला जे आहे त्यासाठी त्यांच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि ते आता संघटनेच्या वतीने आम्ही ठेवू.